अद्वैत प्रकरणाकडे कालपासून सुरुवात केलेली आहे. अद्वैत प्रकरण हे जे आहे हे आपल्याला सगळ्यांना धक्के देणारं प्रकरण आहे बघा. आणि हे धक्के देणारं प्रकरण हे काकांचं म्हणणं आहे. तर त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकच आहे की जे आपण आजपर्यंत साधन केलेलं आहे, तर त्या साधनांचा अद्वैत प्राप्तीसाठी काहीही उपयोग नाही. म्हणजे प्रत्यक्ष उपयोगाचे ते साधन नाही, ती साधना नाही. त्याला सहकारी साधनेचा दर्जा जरूर आहे. त्या साधनेने फक्त चित्त शुद्ध आणि चित्त शांत होणार आहे. परंतु श्रुतीमाऊली आता आम्हाला ह्या अद्वैत प्रकरणामध्ये तर्काची मांडणी करून आत्म्याचं वर्म समजावून सांगते. हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून हे धक्के देणारे प्रकरण आहे असं काकांचं मत आहे. हा धक्के देणारं का मत आहे? कारण की हा विकासाचा अंतिम स्तर आहे. अद्वैत प्रकरण विकासाचा, वैचारिक विकासाचा अंतिम स्तर आहे आणि तो जाणण्यासाठी स्वतःला विकसित करून घेतले पाहिजे, वैचारिक दृष्ट्या विकसित करून घेतले पाहिजे. आपण जर वैचारिक दृष्ट्या विकसित झालो असू तर मग आपण काय म्हणू? आपण विकसित झाल्यानंतर आपण म्हणू की हे सर्व माझ्यासाठी आहे. अद्वैत प्रकरण हे माझ्यासाठी आहे आणि हे सगळं बरोबर आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया माझ्याकडून निघतील असे आपण लगेच म्हणू आणि मग आपल्याला धक्के बसणार नाही. अन्यथा आपण काय म्हणू? जर वैचारिक स्तर विकसित झाला नसेल तर आपण काय म्हणू की असं कसं सांगितलं ते बरोबर आहे की नाही? खूपच आश्चर्य आहे. असं आश्चर्य व्यक्त आपण करू आणि आश्चर्य व्यक्त जर होत असेल, ही शंका जर आपल्या मनामध्ये येत असेल की असं कसं सांगितलं, तर मग आपण अद्वैत तत्वज्ञानाला गवसणी घालू शकणार नाही. म्हणून संतविहित निष्काम कर्म, संतविहित निष्काम उपासना करून चित्त शांती हे फळ मिळते. पण ही थोडी उजळणी झाली आहे आणि अद्वैत प्रकरणामध्ये ही उजळणी थोडी आमच्याकडून श्रुती माऊलींनी करून पण घेतलेली आहे. काल आपल्याला सुनील काकांनी एक सुंदर उदाहरण सांगितलं होतं की नामसाधना. आता संतविहित निष्काम कर्म, संतविहित निष्काम उपासना कोणती? तर संतांनी जी उपासना सांगितली ती नामसाधना सांगितली. ही नामसाधना जी आम्ही करतो तर हे त्यातील नामस्मरण, नामाचं स्मरण हे कर्तृतंत्र आहे. कारण त्या स्मरणाला करणीय प्रांताचा दर्जा आहे की स्मरण करणे. मी आता स्मरण करतो, आम्ही नेहमी स्मरण करत असतो, म्हणजे हा करणीय प्रांताचा दर्जा आहे. आणि त्यातील जे नाम आहे, उपास्य दैवताचं जे नाम आहे, ते नाम आणि नामी म्हणजे त्या नामाचं अधिष्ठान हा नामी यांचा अभेद आहे आणि ते मी आहे या बोधामध्ये राहणे हे वस्तुतंत्र आहे. नामस्मरण कर्तृतंत्र आणि बोधामध्ये राहणं, बोधरूप होऊन राहणं हे वस्तुतंत्र आहे. त्या ब्रह्मरूपता हे वस्तुतंत्र आहे आणि त्यासाठी काहीही करावे लागत नाही. काही न लगे मांडावे, काही न लगे सांडावे. आणि अद्वैत सिद्धीमध्ये साधनांचा आत्यंतिक अभाव आहे, ती स्वरूप स्थिती आहे. अजातवादाच्या दृष्टीने प्रत्येक साधना पद्धती ही फारशी कामाची नाही, त्यांचे काम संपलेले आहे हा विचार मला लक्षात घ्यायचा आहे. कोणी आरती म्हणतो, कोणी भूपाळी म्हणतो, कोणी गणपती शंकराची उपासना करतो. हे सगळे जे आहे हे सगळे उपासनेचे आविष्कार आहेत, हे सगळे भक्तीचे आविष्कार आहेत. पण ह्या आविष्कारातच आम्ही समाधान मानतो. बस गडबड येथेच आहे. ह्याच्या पुढे आम्हाला जायचंय. समाधानाचं क्षेत्र हे फक्त उपासनेपुरतं मर्यादित नसून ब्रह्मरूपतेमध्ये समाधान आहे, तृप्ती आहे आणि आनंद आहे. आणि हे कर्म उपासनेने मिळत नाही. जे साधक देव एकमेकांपासून वेगळे आहे अशा पद्धतीने उपासना करतात त्यांना आचार्यांनी कृपण हे दूषण लावलेले आहे. कृपण म्हणजे कंजूष. समाधानाचे स्वरूप काय आहे? परमार्थामध्ये
समाधानाचं स्वरूप काय आहे? समाधानाचे स्वरूप हे अमर्यादित, अविनाशी अशा रूपतेमध्ये आहे. आम्ही काय करतो? मर्यादित, विकारी, विनाशी अशा स्वरूपामध्ये ते बघतो. म्हणून आम्ही कंजूस, प्रापंचिक कंजूस. संपत्ती घबाड आहे, पण त्याचा उपभोग आम्ही मर्यादित घेतो, म्हणून आम्हाला कंजूस आणि चिक्कू म्हणतो की नाही. प्रवास आम्हाला अगदी विमानाने करण्यासारखी स्थिती प्रवासाची, पण आम्ही करतो कशाने प्रवास? बैलगाडीने प्रवास करतो. काय कंजूस आहे, पैसे वाचवतो. तसं परमार्थामध्ये सुद्धा आमचं असंच आहे. अमर्याद अशा तत्वाला आम्हाला गवसणी घालायची आहे आणि आम्ही ते समाधान, पूर्ण समाधान मिळवायचं आहे. परंतु आम्ही हे कर, ते कर, ते कर, कर 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 मध्ये समाधान मिळतो, तिथेच थांबतो. म्हणून जीव भावामध्ये जो रमतो तो कंजूस कृपण आहे. आता ह्या कृपणाचं स्वरूप आज आपल्याला सुनील काका अधिक विस्तृत रीतीने करून उलगडून दाखवणार आहेत. कारिका पण विस्तृत रीतीने उलगडून दाखवणार आहे की पारमार्थिक कंजूस कशाला म्हणतात, त्याचं स्वरूप काय आहे आणि मी ते आहे का हे आपल्याला फक्त तपासायचं आहे. आणि वैचारिक माझा जो स्तर आहे हा त्याचा विकास करायचा आहे. रामकृष्ण हरी. आपलं व्यक्त करावा. प्रतिभा पाठक व्हिडिओ बंद करा. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीर दाभा, पीतांबरा जन्मबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना साष्टांग वंदन करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजच्या विषयाला आपण सगळे मिळून प्रारंभ करूया. त्यासाठी आपण मिळून शांतीपाठ म्हणूया. मी म्हणते शांतीपाठ. हो म्हणा. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुतीपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अंती ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिशनाथी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय.
काल आपण संबंध भाष्य बघितलं आणि आज आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसरी होईल का माहिती नाही, पण 2 कारिका आपण करण्याचा प्रयत्न करतो. उपासना श्रितो धर्मो जाते ब्रह्मणी वर्तते प्रागुत्पत्ते रजम सर्वम तेनासौ कृपणा स्मृता. कारिका म्हटली आहे आणि एक गोष्ट मला आठवली. आदरणीय नीलाताई या अद्वैत कारिका म्हणतात. त्याला 20 मिनिटं लागणार आहेत आणि हा 20 मिनिटाचा कालावधी असल्यामुळे उद्यापासून 6:40 कारिकांना प्रारंभ होईल. ज्यांना उपस्थित राहायचंय त्यांनी 7 वाजण्याच्या 20 मिनिटं पूर्वीपासून कारिका ऐकण्यासाठी उपस्थित असावं. म्हणजे त्या कारिका बरोबर 7 वाजता संपतील. 5 मिनिटात वक्तव्य संपेल आणि 55 मिनिटं मी बोलेन. त्यामुळे उद्यापासून 6:40 कारिका सुरू होतील. 6:30 वाजता आम्ही लिंक देऊ आणि त्यानंतर 10 मिनिटांनी कारिकांचा प्रारंभ होईल. 6:40 बरोबर कारिका सुरू झालेल्या असतील. आजची पहिली कारिका आहे अद्वैत प्रकरणातली. उपासना श्रितो धर्मो जाते ब्रह्मणी वर्तते प्रागुत्पत्ते रजम सर्वम तेनासौ कृपणा स्मृता. काल कृपण शब्द आचार्यांनी संबंध भाष्यामध्ये बराच सांगितला आणि तो कंजूष मी आहे का. कृपण शब्दाचा अर्थ आम्हाला कंजूष म्हणजे काय वाटतं माहितीये का? पैसा कमी खर्च करणारा, पैशामध्ये मन असणारा, पैशासाठी जीव ओतणारा. पण या ठिकाणी आचार्यांनी केलेलं जे संबोधन आहे कंजूष, या शब्दाचा अर्थ मर्यादेमध्ये वावरणारा असा आहे. जो मर्यादेमध्ये वावरतो तो कंजूष असं आचार्यांना म्हणायचं. आणि त्या अनुषंगिक या ठिकाणी आम्ही विचार प्रक्रियेला प्रारंभ करतोय. मर्यादित गोष्टी तो मर्यादित स्वीकारतो आणि त्यांनी पहिल्यांदा म्हटलंय उपासना श्रितो धर्मो जाते ब्रह्मणी वर्तते. उपासनेचा आश्रय, उपासना श्रितो धर्मो जाते ब्रह्मणी वर्तते, त्यालाच तो ब्रह्म म्हणतो. उपासनेचा आश्रय घेतो आणि आश्रित उपासना तो ब्रह्मस्वरूप समजतो. पहिला धोका. आणि तो धोका साधा नाही आहे, जबरदस्त आहे. जबरदस्त धोक्याबद्दल तुम्हाला इथे वर्णन करून सांगतो की ब्रह्म कशाला म्हणतो तो. उपासना श्रीतो. आता थोडस बारकाईने लक्ष द्या सगळेजण, आपण सगळे त्यातला एक भाग आहोत. उपासना शब्दाचा अर्थ पूजा करणे असा पण होतो, स्तोत्र पठण करणे असा पण होतो, तीर्थाटन करणे असा पण होतो, यज्ञ याग करणे असा पण होतो. अजून कोणता राहिलाय का सांगायचा माझा? असेल तर मला आठवण द्या. पट्टे, टिळा, माळा, शेंदूर लावणे इत्यादी सर्व गोष्टी उपासनेमध्ये मोडतात. उपासना श्रीतो. आता ह्याचा आश्रय ज्यांनी घेतला त्याच्याबद्दल या ठिकाणी चर्चा सुरू आहे. तुम्ही म्हणाल उपासनेला नाव ठेवून राहिले आचार्य, आणि उपासनेला भजन कीर्तन छान आहे, सुंदर दिलं बरं का लक्ष्मीनी. भजन कीर्तन आणि एक शब्द मी ऍड करतो, प्रवचन.
छान. लक्ष्मी, प्रवचन पण त्यातला एक भाग झाला. भजन, कीर्तन आणि प्रवचन हा सुद्धा उपासनेचा एक भाग आहे. उपासना श्रीतो उपनिषद सांगताय, आणि उपनिषद सुप्रीम व्हर्डिक्ट आहे, सुप्रीम कोर्ट ज्याला म्हणतात. पण मंदाताई त्याच्याही पेक्षा वेगळं सांगतात. त्यापेक्षा जास्त श्रेष्ठ निर्णय दुसरा असूच शकत नाही. त्याला सुप्रीम व्हर्डिक्ट म्हणतात. हा ईश्वराचा निर्णय आहे, हा भगवंताचा निर्णय आहे. आणि भगवंत सांगतो की उपासना श्रीतो, उपासनेचा आश्रय घेणारा ब्रह्मस्वरूपाला जाऊन मिळू शकत नाही. त्याबद्दल सांगणं आहे. ते थोडस स्पष्टीकरण करा. असा जो आश्रय घेणारा आहे तो कृपण आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, पूजा पाठ, स्तोत्र पठण इत्यादी. आता हे कसं, आता उपासनेचा आश्रय कसा आहे? आता मुद्दा मांडला की ब्रह्माचे 2 प्रकार समजुतीसाठी केले. प्रकार नाही तर एक प्रत्यक्ष असलेलं ब्रह्म, त्याला कारण ब्रह्म असं म्हणतात. आणि आम्ही संपूर्ण जे ब्रह्मांड म्हणजे जगत पाहतो त्याला कार्य ब्रह्म असं म्हणतात. जगत निर्माण झालाय, देह निर्माण झालाय, जे निर्मित आहे ते नष्ट होतं, ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश आहे, ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे, जे दिसतं ते एक दिवस लोप पावतो, दिसेनासं होतं. आणि असं जे काही असतं त्याला कार्य ब्रह्म असं म्हणतात. म्हणून जगत हे कार्य ब्रह्म आहे. काय आहे जगत? कार्य ब्रह्म आहे. आता कार्य ब्रह्मामध्ये जो उपासनेचं कार्य करतो, कार्य ब्रह्मामध्ये जो उपासनेचं कार्य करतो तो उपासक कृपण. कारण कार्य ब्रह्माला ब्रह्म समजणं ही कृपणता आहे. मर्यादित झालं कार्य ब्रह्म. कार्य ब्रह्म पण ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे आणि कार्य ब्रह्म सापेक्ष व्यापक आहे, ठराविक व्यापक आहे. ब्रह्मांडाला एक ठराविक हे आहे की एवढं एवढं ब्रह्मांड आहे, मोजता येण्यासारखं ब्रह्मांड आहे. म्हणून ते व्यापक आहे पण निरपेक्ष व्यापक नाही. वास्तविक ब्रह्म हे निरपेक्ष व्यापक आहे, आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि हा जो उपासना करणारा आहे हा कार्य ब्रह्माला ब्रह्म समजतोय म्हणून त्याची उपासना करतो. उपासना श्रीतो धर्मो जाते ब्रह्मणी वर्तते. उपनिषदांपेक्षा श्रेष्ठ सांगणार कोणीही नाही सनातन वैदिक धर्मात, लक्षात ठेवायचं. आता सत्यत्वाने तो काय करतो आहे? द्वैत स्वीकारतो आहे. कार्य ब्रह्म स्वीकारलं म्हणजे द्वैत स्वीकारलं. ज्ञाते द्वैतम न विद्यते. आता ज्ञानामध्ये द्वैत नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. पण उपासनेला प्रारंभ करणारा कार्य ब्रह्माचाच असतो की नाही. मी सुरुवात करतो आहे, मी शेवट करतो आहे. उत्पत्ती झाली, नाश झाला, उपासना सुरू झाली, उपासना संपली, पूजा सुरू झाली, पूजा संपली, प्रवचन सुरू झालं, प्रवचन संपलं. कीर्तन आणि भजनाचे हे दिलं दृष्टांत. मी प्रवचनाचा ठेवतो म्हणजे आपल्याला भिडलं पाहिजे, आपल्याला लागलं पाहिजे. आणि असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला मग सांगितलं जातं की हा धर्म समजल्या जातो. काय होतं? अनेक भेदात्मक भाव निर्माण होतात. कार्य ब्रह्मामध्ये नेहमी भेद असतात, भेदात्मक भाव निर्माण होतात. मी उपासक आहे, पहिला भाव. ब्रह्म माझी उपास्य वस्तू आहे, दुसरा भाव. आणि त्या ब्रह्माची मी उपासना करतो, त्या ब्रह्माशी मला एकरूप व्हायचं आहे, तिसरा भाव. पहिला भाव एक कृपण, दुसरा भाव दुसरा कृपण, तिसरा भाव कृपण. ही कृपणतेची शृंखला दिली आहे आचार्यांनी. म्हणून आता ज्या कारिका आहेत यात मी कृपण कसा आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
हे संबोधन आहे बरं आपल्याला दिलेलं. थोडक्यात जरा कठीण शब्दात सांगू का, कडक शब्दात? दूषण आहे. कृपणता हा दूषण आहे. एकदा कृपणता म्हणजे मर्यादितता आली, एकदा भेदाला धरलं की तो माणूस गौण आणि प्रधान करायला लागतो. उदाहरण देऊया. डावा हात लावू नका, उजवा हाताने स्पर्श करा. उजव्या हाताने स्पर्श करा. डावा हात चालत नाही. डावा हात गौण झाला आणि उजवा हात मुख्य झाला. बरोबर आहे ना? योग्य आहे का बस? मी प्रश्न विचारतो तुम्हाला, योग्य आहे का? कसा प्रश्न विचारतो? डावा डोळा मुख्य की उजवा डोळा मुख्य हो? दोन्ही डोळे मुख्य आहेत. मग मग आता गौण आणि मुख्य असं कसं होईल? पण डाव्या हाताला गौण समजलं जातं. एकदा कार्यब्रह्मामध्ये उतरलं की भेद वाढतच जातात आणि इतके भेद वाढतात, त्या भेदाप्रमाणे उपासना बदलत जातात. कोणी प्राणायामाच्या माध्यमातून उपासना करतो, कोणी नामस्मरणाच्या माध्यमातून उपासना करतो, कोणी ध्यानाच्या माध्यमातून उपासना करतो, कोणी विचाराच्या माध्यमातून उपासना करतो. ब्रह्मस्वरूप निर्विचार स्थितीमध्ये आहे. हे जर आम्ही लक्षात घेतलं तर मी उपासना करतो याला सत्यत्व दिलं की हा जो उपासक आहे हा अद्वय ब्रह्मामध्ये द्वैत भाव निर्माण करतो. म्हणून हा कृपण आहे. म्हणून मी कृपण आहे. माझ्या प्रवचनाची मी किती कौतुक करावं? दीन शूद्र. आता ब्रह्माला क्षुद्र म्हणावं का हो? मी गौण शब्द वापरला आहे. जे काळाने बद्ध असतं ना ते कार्यब्रह्म असतं. कार्यब्रह्माला 3 दोष आहेत. जगत हे कार्यब्रह्म आहे. कार्यब्रह्माला 3 दोष आहेत. पहिला दोष देश परिच्छिन्नता, दुसरा दोष काल परिच्छिन्नता आणि तिसरा दोष वस्तू परिच्छिन्नता. देश छिन्नता म्हणजे काय? आणि ब्रह्म देश काल वस्तू अपरिच्छिन्न आहे. आता देश परिच्छिन्नता म्हणजे काय? ही घड्याळ इथे इथे आहे, ही झाली या घड्याळीची देश परिच्छिन्नता. ही घड्याळ माझ्या जवळ आहे, म्हणजे माझ्या जवळ असणं ही त्या घड्याळीचं काय झालं? स्थान, देश परिच्छिन्नता झाली. वस्तू परिच्छिन्नता, ही घड्याळ गोल्डन आहे, सोनेरी रंगाची आहे, वस्तू परिच्छिन्नता झाली. काल परिच्छिन्नता, या घड्याळीत 7:30 वाजलेले आहेत, देश काल वस्तू परिच्छिन्नता झाली. आणि ही कार्य ब्रह्माला असते, प्रत्यक्ष ब्रह्माला नसते. कार्य ब्रह्म हे अपर ब्रह्म आहे आणि म्हणून त्याला, त्याचं चिंतन करणाऱ्या पुरुषाला दीन असं म्हणतात, कृपण असं म्हणतात. काही ठिकाणी क्षुद्र शब्द सुद्धा वापरला आहे. कारण द्वैत भाव हा कनिष्ठ आहे आणि तो संसाराला कारण होतो. केनोपनिषदातले काही मंत्र या ठिकाणी मी तुम्हाला उद्धृत करतो. यद्वाचा अभ्युदितम येन वाग अभ्युद्यते तदेव ब्रह्मम त्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. चौथा मंत्र आहे केनोपनिषदातला, पहिल्या प्रकरणामधला चौथा मंत्र आहे, प्रथम खंडातला. यद्वाचा अभ्युदितम येन वाग अभ्युद्यते तदेव ब्रह्मम त्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. हे स्वरूप वाणीच्या साह्याने, शब्दाच्या साह्याने प्रगट करता येत नाही, पण ज्याच्यामुळे वाणीला बोलण्याची शक्ती प्राप्त होते ते ब्रह्मस्वरूप आहे. पुन्हा 5वा मंत्र आहे, यन मनसा न मनोते येनाहुर्न मनोमृतम मतम तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते.
मनाला मनपण त्या ब्रह्मामुळे आलेलं आहे. पुढचं आहे, या चक्षुषा न पश्यती येन चक्षुषी पश्यती तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. डोळ्याला पाहणे पण या ब्रह्माच्या सत्तेमुळे आले आहे. यत श्रोत्रेन कानाला तदेव ब्रह्मत्वम यत प्राणेन प्राणाला प्राणिती येन प्राण प्रणीयते तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. मंत्र क्रमांक 4 ते मंत्र क्रमांक 8 असे 5 मंत्र केनोपनिषदानी उपासना ही कशी आहे, गौण आहे असं सांगितलं. याचं कारण जर काही असेल तर ते समजून घ्या. आम्ही उपासना करण्याच्या पद्धतीला महत्व देतो, म्हणजे जगताला सत्यत्व बुद्धी दिली, कार्य ब्रह्माला सत्य मानलं, म्हणून परब्रह्म आमच्या पकडीतून निसटलं. उपासनेने ब्रह्म जाणून घेऊ, म्हणजे उपासक वेगळं आणि ब्रह्म वेगळं, आणि मग मला त्याच्याशी एकरूप व्हायची आहे. हा जो हट्ट आहे, हा हट्ट ही कृपणता आहे, ही दुर्बलता आहे. वास्तविक ब्रह्म जन्मरहित आहे. मग जन्मरहित ब्रह्म असल्यामुळे जगताच्या जन्माचा ब्रह्माशी काही संबंध नाही. स्वतःबद्दल घेऊ, आपल्या देहाबद्दल. माझा देह जरी जन्म झालेला असला तरी देहात असलेल्या मी म्हणजे चैतन्य स्वरूपाचा जन्म झालेला नाही. मग प्रारब्धवशात मी माझ्या देहात राहिलेलो असलो तरी या देहातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी मला साधना करणे आवश्यक आहे, हे वाटणं हा भ्रम आहे, ती कृपणता आहे. काय उंची आहे उपनिषदाची बघा. एका दृष्टीने हा आशय योग्य आहे, पण श्रुती जगतच झालं नाही म्हणते, देहच झाला नाही म्हणते. त्या दृष्टिकोनातून हा कृपणता आहे. तिसरी चौथी कृपणता, पिंडी ते ब्रह्मांडी. जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. मग पिंड मर्यादित, कृपणता. ब्रह्मांड मर्यादित, कृपणता. पिंडाच्या तुलनेत महान आहे, एवढंच काय, निरपेक्ष व्याप्त कुठे आहे. आणि म्हणून ही झालेली विकासाची कल्पना सुद्धा बरोबर नाही. वाणी परब्रह्मामुळे प्रगट होते, परब्रह्माच्या सत्तेवर प्रगट होते. वाणीचं ज्ञान, वाणीने परब्रह्माचे ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून मी चांगलं प्रवचन करतो म्हणून आतमध्ये फुशारकी मारण्यात काही अर्थ नाही. मग श्रुतीचा जर यथार्थ अभ्यास नाही केला तर ही दुर्बल साधनं घेऊन बसतो. म्हणून एवढ्या साधनांची गरज नाही. काही लोक म्हणतात आम्हाला कसा वेळ मिळेल हो, आम्हाला साधना करायला कसा वेळ मिळेल हो. अहो तुम्ही आधी सद्गुरूंना शरण तर जा. तुमच्या या व्यस्ततेमध्ये तुम्हाला मार्ग मिळाल्याशिवाय राहत नाही. कोणता वेळ देणार आम्ही, आधीच सगळे विचार करायला लागलो. आणि असे विचार करायला लागलो की मग आमचं सगळं जीवन काय होऊन जातं. आंतरिक कृपणतेमध्ये निघून जात सगळं. आंतरिक कृपणता म्हणतात त्याला. ही आंतरिक कृपणता एकदा आली की आम्ही ब्रह्मस्वरूपापर्यंत जाऊन पोचूच शकत नाही, कधीच पोचू शकत नाही. मोठी गंमत असते आंतरिक कृपणतेची. सगळ्या गोष्टीला वेळ आहे, पण मी ब्रह्म आहे हे समजून घ्यायला ज्याच्याजवळ वेळ नाही, सगळं करतो. जेवढे शहर मोठी तेवढी व्यस्तता अधिक, आणि त्याच्यात आपल्या मागे व्यस्तता लावून घेण्यातही काही लोक पटायचंच असतात. आम्ही पण असतो त्यात. मग मोठ्या शहरातले पटायच असतात असं समजू नका. स्वतःच करणं ही व्यस्तता, मुलाबाळांचं करणं ही माझीच व्यस्तता, आणि नात नातवांचं करणं ही माझीच व्यस्तता. खूप झालं. म्हणजे मरेपर्यंत कर कर कर,
कर मर कर. असंच झालं, कोलूचा बैलच झाला. मग माझ्या मागे मी स्वतःला अकारण बांधून घेतो, याला जबाबदार मी आहे ना. अजून एक उदाहरण देतो. एका व्यक्तीने छान स्वयंपाक केला, पण स्वतः उपाशी राहिला. दुसऱ्या दिवशी पण छान स्वयंपाक केला, सगळ्यांना जेवू घातलाय, स्वतः उपाशी राहिला. 4-5 दिवसांनी असंच चालू झालं. सगळ्यांसाठी उत्तम स्वयंपाक केला, पण स्वतः जेवायला वेळ नाही. टक्क येऊन पडला आणि संपला. त्याला शहाणा म्हणाल का हो? नाही हो, खूप छान स्वयंपाक करत होते, आम्हाला पोटभर जेव घालत होते, पण स्वतः जेवायला वेळ नव्हता. तसं काही लोकांचं असतं, यांच्यासाठी कर, त्यांच्यासाठी कर, त्यांच्यासाठी कर, सगळ्यांसाठी करत सुटतात आणि स्वतःच्या मोक्षासाठी काहीही करत नाही, कारण त्यांना वेळच मिळत नाही. स्वतःसाठी काही करण्याचा त्यांना वेळ मिळत नाही, हे दुर्दैव आहे. याला अनर्थ परंपरा असं म्हणतात. तो संसारामध्ये, या घोर संसारात अनेक कर्म करतो. स्वतःच्या कामना पूर्ण करण्यासाठी सुद्धा जीवाची पराकाष्ठा करतो, अहोरात्र कष्ट करतो. सगळ्यांच्या कामना पूर्ण करण्यासाठी त्यांना सुद्धा मदत करतो, पण स्वतःच आत्मतत्व जाणण्याची त्याला इच्छाच निर्माण होत नाही. हाही एक उपासनेचाच भाग आहे. विज्ञान युगात सर्व काही करायला त्याला वेळ आहे, पण मोक्षाचं सुलभ साधन भगवंताचं नाम तो वर्षानुवर्ष घेत नाही. आपल्या मनाने घेतलेल्या नामाने उपयोग होत नाही. ते गुरुदत्त असावं, सद्गुरूंकडून प्राप्त झालेलं असावं. एक दिवस अशी व्यक्ती व्यापाला कंटाळते, फिडक होत, डिप्रेशन मध्ये जाते आणि तो नर्वसनेस त्याला खात जातो. मी एवढं केलं, पण सगळे मलाच दूषण देत. म्हणून जगासाठी करण्यापेक्षा पहिले स्वतःसाठी केलं पाहिजे. आत्मानो मोक्षार्थम आणि मग जगद्हिताय. भगवतींनी काय सांगितलंय? आत्मानो मोक्षार्थम, पहिले स्वतःच्या मोक्षाचा विचार कर. काही लोक खूप काम करतात, असंख्य लोकांना मार्गावर लावतात आणि स्वतः भरकटून जातात. इतरांना मार्गावर लावण्यामध्ये हे भरकटले, कारण आधी मी ब्रह्म आहे हा अनुभव यांना आला नसल्यामुळे इतरांना मार्गी लावलं असं वाटतं. तेही मार्गी लागलेले नसतात, यांना मार्ग मिळाला नाही. तर यांनी ज्यांना मार्गी लावलेला आहे त्यांना मार्ग कसा मिळेल? मार्ग यांना सापडला नाही. त्याच्यामुळे यांना जो मार्ग वाटतो त्या मार्गावर इतर लोक वाटचाल करतात. खूप मोठं मोठं पठण असतं, हजारो त्याचे व्हिडिओज, आणि मग त्यातून स्वतःचा मार्ग हरवला आणि ज्यांना मार्गी लावलं तेही असं सन्मार्गाला लागल्यासारखे वाटतात, पण ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरा कुठलाच मार्ग सन्मार्ग नाही. म्हणून मोक्षाचा सुलभ मार्ग, केवढी व्यस्तता असो, मोक्षाचा सुलभ मार्ग सद्गुरूच सांगतात. उदाहरण देऊन देतो. माझा मुलगा एका रिफायनरी मध्ये काम करत होता आणि 3-3 मजले चढून वर काम होतं. म्हणजे तो म्हणला की आम्हाला दिवसभर खाली यायलाच मिळत नाही. ती जी त्यांची लिफ्ट असते ती तुम्हाला वर घेऊन जाते आणि ज्या वेळेला नाश्ता करायची वेळ येते तेव्हा त्या लिफ्ट मध्येच ते सगळं सामान वर जातं. आपल्या बिल्डिंग मधल्या लिफ्ट समजू नका, चारी कोणते बंद वगैरे वगैरे अशा समजू नका. चालू असलेल्या कामामधल्या त्या लिफ्ट असतात, त्याला कोणीच करणं भिंती नसतात.
चारी दिशेने भिंती नसतात, फक्त खाली उभं राहण्याची व्यवस्था असते बस. त्यातून सगळं सामान खाण्याचं नाश्त्याचं सगळं वर जातं आणि तिथेच काम पाहता पाहता नाश्ता पण. आणि तो काकांकडे आला की मला अनुग्रह घ्यायचा आहे, पण मी एवढा व्यस्त असतो की खाण्याची गोष्ट सुद्धा अशी लिफ्ट मधून येते, आम्ही आपलं त्यात हात घालून खात असतो, कामांकडे आम्हाला लक्ष द्यावं लागतं. त्याच्यात मला साधना करता येईल का सांगा? पण करता येत असेल तरच मी अनुग्रह घेतो, नाही तर मी तुमचा अनुग्रह घेईल आणि जर साधना केली नाही तर मग माझ्या मनाला ते बरं वाटणार नाही. त्यामुळे असं शक्य असेल तर मला अनुग्रह द्या. काका म्हणले शक्य आहे. याही व्यस्ततेत साधन शक्य आहे, मी तुला देतो. आणि काकांनी त्याला साधन दिलंय. एवढ्या व्यस्ततेत त्याला करता येईल असं साधन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला वेळ मिळत नाही ही सवडच इच्छा नसल्याचं द्योतक आहे, पण त्या इच्छेला सुंदर पद्धतीने वेष्टन घातलं आहे, आम्हाला वेळ नाही या नावात. म्हणून मोक्षाचं सुलभ साधन केवढ्याही व्यस्ततेमध्ये करता येतं आणि केलं पाहिजे. नाहीतर सगळ्यांना जेव घातलं आणि स्वतः उपासमारीने मेले, यासारखा शुद्ध वेडेपणा दुसरा कुठलाही नाही. तारुण्यात अनेक व्याप असतात, लावून घेतलेले असतात, लागलेले असतात, आलेले असतात, कर्तव्याच्या नावाने असतात वगैरे वगैरे. आणि या सगळ्या तारुण्यात केलेल्या व्यापाचा वृद्धापकाळी चिंता रूपामध्ये तयार झालेला घोटाळा गोंधळ असतो. म्हणून वृद्धस्तावत चिंतासक्तः तदपि कोपी न ब्रह्मणी सक्तः भज गोविंदम भज गोविंद. असा कृपण मी असता कामा नये. म्हणून उपासना ही कार्य ब्रह्माच्या सिद्धीसाठी आहे, कारण ब्रह्म त्यातून हाती लागत नाही. म्हणून मी कृपण आहे. विकासाची कल्पना हे कार्य ब्रह्माच्या पलीकडे आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून तुझ्या वाणीला जो विषय होत नाही, पण वाणी ज्याच्यामुळे चालते ते ब्रह्म आहे, असं केनोपनिषदाच्या 4थ्या मंत्रात सांगितलंय. 5वा 6वा 7वा 8वा मनाबद्दल आहे, बुद्धीबद्दल आहे, प्राणाबद्दल आहे, जो तुम्हाला मी वाचून दाखवला. असा अनेक साधनामध्ये अडकलेला उपासक दीन आहे. कसा शब्द वाटतो दीन? लाचार. या सगळ्या संसाराला उबगल्यामुळे काहीतरी देवाचं करावं असं वाटतं. मग थोडस पूजापाठ केली, स्तोत्र पठण केलं, बरं वाटतं. क्षणभंगूर जीवनामध्ये आसक्त झालेल्या माणसाच्या समोर कुठल्या ना कुठल्या प्रकारात नवीन संकट उभं राहिलेलंच असतं, यात शंका नाही. कारण संसार शब्दाचा दुसरा अर्थ अनर्थ परंपरेचा समूह असा आहे. संसार कशाला म्हणतात? अनर्थ परंपरेचा समूह. पण आम्हाला काय वाटतं, आमच्या संसारात अडचणी आहेत, त्यांचा संसार कसा छान आहे. यासाठी उदाहरण देतो. पोट दुखणं बेकार आहे हो, त्यांचा काय फक्त कानच ठणकतोय. एवढं मोठं पोट माझं दुखतंय, एवढासा कानच ठणकतोय. मग कान ठणकणं चांगलं, पोट दुखणं वाईट, असा अर्थ काढणं झालं. माझा संसार वाईट आणि त्यांचा संसार चांगला, हे जे म्हणणं आहे ते पोट दुखणं वाईट आणि कान दुखणं चांगलं असं म्हणण्यासारखं आहे. अनर्थ परंपरेचं संकुल म्हणजे संसार. आणि हे अनर्थ दूर करण्यासाठी, स्वतःच्या कामना पूर्ण करण्यासाठी जीव प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, अहोरात्र कष्ट करतो. आणि स्वतः आत्मस्वरूप असताना ते स्वरूप जाणण्यासाठी त्याला सवड मिळत नाही.
इच्छा सुद्धा होत नाही. सद्गुरूंना शरण जाण्याची वृत्ती निर्माण होत नाही. माझ्याकडून अशी वृत्ती निर्माण कदाचित होईल नाही होईल मला माहित नव्हतं. म्हणून कदाचित वडिलांनी मला सांगितलं असेल की काकाच तुझे सद्गुरू आहेत, तू यांना शरण जा. माझ्यासाठी माझ्या वडिलांनी केलेली ती कृपा आहे. आणि पितृकृपा आणि गुरुकृपा, पितृ आज्ञा आणि गुरु आज्ञा एका दिशेने चालल्या, त्याच्यामुळे पितृकृपा आणि गुरुकृपा ही एक झाली. व्रतबंधाच्या वेळी पिता हे गुरु होऊन जातात आणि गुरु हे सद्गुरु प्राप्ती करता मदत करत असतात. पित्याची जबाबदारी आहे, मातेची जबाबदारी आहे. पिता आहे म्हणजे माता आहे, मातेची पण ती जबाबदारी की बाळा सद्गुरु प्राप्ती आवश्यक आहे बरं. त्याशिवाय जीवनाचं असो असा तो कृपण असतो. त्या ठिकाणी बृहदारण्यक उपनिषदातली एक श्रुती सांगितली आहे, यो वा एतत् अक्षरम गार्गी अविदित्वा अस्मात् लोकात प्रैती स कृपणः इति. हे गार्गी, जो मनुष्य अक्षर स्वरूप न जाणताच मरून जातो तो अत्यंत कृपण, दीन, कनिष्ठ, निकृष्ट आणि शूद्र जीव आहे. मनुष्य शरीर मिळूनही मोक्षासाठी प्रयत्न न करणारा त्याच्यासारखा अभागी तोच. केवळ खाणं पिणं झोपणं उपभोगणं हा पुरुषार्थ नाही. वेगळं कर्तव्य आहे आत्मतत्वाचे यथार्थ ज्ञान करून देणे, आनंद स्वरूपाची अनुभूती करणे, जीवन परिपूर्ण करणे, याला खरा पुरुषार्थ म्हणतात. आत्मज्ञानामुळे प्राप्त होणारी अद्वैताची दृष्टी हीच अत्यंत पवित्र आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. गीता सांगते. इतकं सगळं असताना सुद्धा आम्ही सगळे व्याप उपद्व्याप करतो, पण मोक्षासाठी थोडासाही वेळ देऊ शकत नाही. पुन्हा मला जमेल का हो, माझ्याच्यानी साधना होईल का हो, मला वेळ मिळेल का हो. किती वेळासारखा प्रश्न आहे, मला वेळ मिळेल का. बॅचलर होता, विवाहाला वेळ मिळाला, विवाह झाला, मुलं बाळ सांभाळायला वेळ मिळाला, मुलं बाळ सांभाळले, त्यांचं शिक्षण शाळा याच्यासाठी वेळ मिळाला. आम्हाला सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळेल का असं कधी वाटलं नाही, पण मोक्षाच्या वेळेला अशी माया आडवी येते, मला वेळ मिळेल का असं वाटतं. पुष्कळ साधक असतात, खूप व्यापात असतो, म्हणतात आम्हाला शनिवार रविवारी सुद्धा वेळ नाही मिळत हो. म्हणतात तुम्हाला खरं सांगतो, नाही तर तुम्ही येऊन पहा. अरे खरंच तू स्वतःला बांधून घेतलाय, करकचून घट्ट बांधलाय, तुला मोकळी कशी मिळणार आहे. तरीही त्यात साधना करता येते हे सांगायचं आहे. म्हणून माझ्या मुलाचं उदाहरण दिलं होतं तुम्हाला, आणि काकांनी सांगितलं की याही स्थितीत साधना करता येते, चिंता करू नकोस. अहो रणांगणावर साधना करता येते. भगवंतानी अर्जुनाला तिथे उपदेश केला. यापेक्षा आणखीन जास्त व्यस्तता कुठेच असू शकत नाही जगामध्ये. रणांगणा युद्धभूमी एवढी व्यस्तता अन्यत्र कुठेही असू शकत नाही. पण भगवंतानी उपदेश केला आहे, तिथे सुद्धा साधना दिली आहे अर्जुनाला. काय दिली आहे हो, मा मनुस्मर युद्धंच. बस, मा मनुस्मर युद्धंच. रणांगणावर युद्धभूमीवर साधना करता येते, तर संसाराच्या भूमीवर साधना करणं काय कठीण असू शकतं हो. असू शकत नाही, लक्षात ठेवा. असा जो करत नाही तो कार्य ब्रह्मामध्ये लिप्त असतो, संसारामध्ये लिप्त असतो, तो कृपण असतो, शूद्र असतो. आणखीन कोणता शब्द वापरला हे, तो कृपण असतो. 4 शब्द आत्ताच वापरले होते मी.
कंजूस, दीन, कंजूस, कृपण कृपण, कृपण, दीन, क्षुद्र, आणखीन बस 3-4 शब्द वापरले होते मी आता. अशा पद्धतीचं माझं जीवन असता कामा नये, होता कामा नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी माझी स्वतःची आहे हो. पण आम्ही ती सांभाळायला तयार नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. श्रुतीचा यथार्थ अभ्यास करायला पाहिजे. जे सांगितलं तसा अभ्यास करायला पाहिजे. गेला शब्द वाचायला गेलो होतो पण गेला, निकृष्ट शब्द टाकला होता. उत्कृष्ट शब्द टाकला. श्रुतीचा यथार्थ अभ्यास केला पाहिजे. आपल्या समजुतीप्रमाणे दुर्बल साधना करत राहतो आणि अनेक साधनांमध्ये आपलं मन गुंतवून ठेवतो आणि मग आपल्या बुद्धीचा विकास थांबतो. इतक्या ठिकाणी मन संकल्पामध्ये गुंतला आहे तेवढा फसला. साधना म्हणजे काय हो? जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी. सगळे संकल्प संपले की झालं, ब्रह्मरूप झाला. म्हणजे साधना करणं हा प्रकार पण संपतो. तो प्रकार सुद्धा इथे शिल्लक राहत नाही. काय उंची आहे? साधना जीव करतो ना. जीवच अस्तित्वात नाही तर उपनिषद जीवाला साधना तरी कशी सांगेल? सांगू शकत नाही. पण आम्ही स्वतःला शरीर समजतो, आम्ही स्वतःला इंद्रिय समजतो, आम्ही स्वतःला गरीब, श्रीमंत, रोगी, निरोगी, संसारी काल्पनिक बंधनामध्ये अडकवून घेतो. आणि म्हणून मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. या बंधनातून तदेव ब्रह्मम त्वम विद्धी, त्या ब्रह्माला जाणून घेण्याची इच्छाच निर्माण होत नाही आणि त्या दिशेला तो जातच नाही. पुष्कळदा शब्दज्ञानाच्या पातळीवर राहतं आणि अनुभव हरवून जातो. प्रवचनाच्या प्रवचन, कीर्तनाच्या कीर्तन, भजनाच्या भजन, स्तोत्र पठणाच्या पठण, पूजेच्या पूजा, काय 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 चालतं. एका काकांच्या अनुग्रह घेतलेल्या साधकांनी मला सांगितलं, मी तुमचे सकाळची प्रवचन नाही ऐकू शकत. का नाही ऐकू शकत? तर म्हणे सोमवारी महादेवाला जायचं असतं, गुरुवारी दत्ताला जायचं असतं, शनिवारी शनी महाराजांना जायचं असतं. मी केव्हा ऐकू? तुम्हीच सांगा. मी म्हटलं तुमचं चालू द्या. पुणे मुंबई पुणे, पुणे मुंबई पुणे, पुणे मुंबई पुणे. काय होतं याचा अर्थ? ती ट्रेन पुण्याहून मुंबईला हात जाऊन पोहोचते भोज्या. भोज्या की पुन्हा लगेच ती पुण्याला परत येते, पुन्हा लगेच मुंबईला जाते. ती कुठलीच नसते, ना पुण्याची ना मुंबईची. ती ट्रेन यवतमाळ नागपूर यवतमाळ, इथून नागपूरला जाते, नागपूरला पुन्हा लागते स्टॉपवर की यवतमाळ आहे, पुन्हा स्टॉपवर लागते की नागपूरला जाते. यवतमाळ नागपूर यवतमाळ, टू अँड फ्रो. पुनरपि जननम पुनरपि मरणम. ट्रेन आणि बसचे उदाहरण दिले तर कळत नाही धोका काय आहे. धोका हा आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम. अहो, इतक्या बिकट संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेणं काय साधी गोष्ट आहे का? इतका त्रास, एवढ्या यातना, एवढे अनर्थ, पुन्हा हाच संसार करायचा आहे का? पुन्हा ह्याच यातना? चालले EMI भरत, चालले शिका, मोठं पॅकेज मिळवा, मोठं घर घ्या, मग त्याचे EMI भरा. ते झाले की कार घ्या, मग त्याचे EMI भरा. ते झाले की मुलांचे लग्न करा, पुन्हा कर्ज फेडा. त्यानंतर मुलं म्हणतात बाय, मोठी झालेली सांगतोय बर का. आणि मग ज्यांना आम्ही मार्ग दाखवला ते आम्हाला जेव्हा मार्गी लावतात, ज्यांना आम्ही वाट दाखवली ते जेव्हा आम्हाला वाटेला लावतात,
तेव्हा दुःख होतं. या दुःखाला माझा मी जबाबदार आहे. लक्षात. क्षणभंगूर जीवनाच्या संसारामध्ये आसक्त होणं हा गुन्हा आहे माझा. काय गुन्हा आहे? संसार करणं गुन्हा नाही, संसार सत्यत्वाने करणं गुन्हा आहे. संसार सत्यत्वाने केला आहे कशावरून लक्षात येतं? आसक्त असेल तर. आसक्त नसेल तर तो संसार हा व्याप आहे, आणि आसक्त असेल तर तो संसार हा संताप आहे. व्याप तेवढं वैभव, व्याप करायला समर्थांची ना नाही, पण संताप करण्यासाठी ना आहे. मग आम्ही एवढा व्याप करतो पण आम्हाला चिडचिड निर्माण होत नाही. मी करतो ही भावना आज आहे म्हणजे उद्या तुम्हाला दुःख होणेच आहे, होणेच आहे. आज मी ज्याला कर्तृत्व आहे त्याला भोक्तृत्व आहेच आहे, लक्षात ठेवा. कर्तृत्व केलं पण भोक्तृत्व नाही असं होतच नाही. घर बांधलाय ना तू, मग तुला तिथे राहणं आहे. राहत नसशील तर भाड्याने देणं आहे, आणि भाडेकरी भाडं देतो की नाही देत याच्याकडे लक्ष देणं आहे. नाही दिलं तर दुःख करणं आहे, दिलं तर त्याच्यातून पुन्हा कुठलंही हे ठरवणं आहे. कर्तृत्व आलं की भोक्तृत्व आलंच. तुम्ही भोक्तृत्वापासून दूर होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून अनासक्ती, अनासक्ती, संसाराबद्दल अनासक्ती. वैभव आहे, स्वतःच्या मोक्षाची इच्छा निर्माण झाल्याशिवाय संसारात अनासक्ती निर्माण होत नाही. म्हणून तीव्र मोक्षेच्छा, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, 4 पाय. ह्यातलं तीव्र मुमुक्षुत्व हे संसारात अनासक्ती निर्माण करतं. पण संसारातली अनासक्ती म्हणजे पाप नाही, दोष नाही, कुठल्याही कर्तव्याला फाटा देणे नाही, लक्षात ठेवा. संसारात सगळं राहून मन श्री गुरूंना अर्पण करणे, मन ब्रह्मस्वरूपाशी विलीन करणे, बस. गुरुरंगी पद्मे मनश्चेन्न लग्न, बस. बाकी सगळा संसार सोडून द्यायचा नाही, जंगलात फिरायचं नाही, काही नाही. आपला कृपण विषय चालू आहे. ज्याप्रमाणे घटामध्ये आकाश कोंडलं जातं त्याप्रमाणे देहामध्ये आत्मा कोंडल्या गेलेला आहे. मग आता त्यातून निवृत्ती होण्यासाठी मी साधन करायला जातो. साधनही असतच आहे हो, साधनही मिथ्याच आहे. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, नुसतं प्रवचन करून होत नाही, लक्षात घ्या. प्रवचन करणं हे साधन आहे, पण ते साधन सुटलं पाहिजे हो. मी इतके लोकांना शहाणं केलं हे सांगण्यासाठी प्रवचन नाही. म्हणून आपण रोज सकाळी मिळून अभ्यास करतो 7 ते 8. तुम्हा लोकांना मी का दिलं शांतीपाठ म्हणण्यासाठी, याचं कारण आपण मिळून करतो आहे ही भावना तयार झाली पाहिजे. म्हणून मी सांगतोय ही माझी भावना होता कामा नये, आपण मिळून करतोय. अभ्यास आपला आहे, मी सांगतो तुम्ही ऐकता, हे तात्पुरतं व्यवहार आहे, बस. तत्कालिक व्यवहार आहे. तत्कालिक व्यवहाराला काही किंमत नसते, कारण त्याला कालमर्यादा आहे 1 तासाची. म्हणून ते क्षणभंगूर आहे. मग काय एवढं महत्व द्यायचं आहे त्या गोष्टीला? म्हणून माझ्या सांगण्याला काही महत्व नाही, तुमच्या ऐकण्याला काही महत्व नाही. मग महत्व कशाला आहे? ब्रह्मरूप होण्याला महत्व आहे. पण संसाराचं सत्यत्व मानलं की साधनेचं सत्यत्व मानतो, आणि मग मी असं असं स्वतःत बदल करतो आहे वगैरे 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 वाटायला सुरुवात होते. पुन्हा एक नवीन भ्रमाचं सर्कल तयार. वलय चांगलं आहे, पण वलयच आहे ना. ह्यातूनही बाहेर निघालं पाहिजे. ह्या उंचीवर उपनिषद आहे तो सगळे, आणि सगळे तदेव ब्रह्म त्वम विद्धी.
नेदम यदिदम उपासते केनोपनिषद, दुसरंच उपनिषद आपलं घेतलेलं, आता 6वं चालू आहे. दुसऱ्याच उपनिषदात हे सांगितलं. पहिल्याच उपनिषदामध्ये जगताची आसक्ती सोडून दिलेली आहे. ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्यान जगत तेन त्यक्तेन वन्येता. पहिल्याच उपनिषदापासून झेप आहे हो श्रुती माऊलीची. श्रुती माऊली आणि गीता माऊली झेप घ्यायला उशीर करत नाही, लक्षात. उशीर आम्ही त्या उंचीवर जायला करतोय. त्यांनी झेप घेऊन घेतलेली आहे, तेवढं पकडून ठेवण्याचं काम. आणि ते विचाराने पकडलं तर केवढी व्यस्तता असते ना संसारात. वेळ मिळतो साधनाला, का नाही मिळत? आजच त्या मुलीने मेसेज केला जो मी वाचलाय, लिफ्ट मध्ये जाताना सुद्धा साधना करते, पण गुरुदत्त साधन नाही ना, मनाने घेतलेलं नाम आहे. म्हणता त्यांनी दिलेला दृष्टांत सेकंदात सांगतो. वाघ अंगावर आला, बंदुकीतल्या गोळ्या डाव्या हातात आहे, बंदूक उजव्या खिशात आहे. आता डाव्या खिशातल्या गोळ्या काढल्या, 6च्या 6 उजव्या हातात धरल्या आणि त्या वाघाला मारल्या. काय होईल? त्या वाघाला जखम सुद्धा होणार. स्वतःच्या मनाने केलेलं साधन. आणि त्यातली एक गोळी बंदुकीत टाकून मारली तर वाघ मरून जाईल. त्याच्या मागे गुरूंचं सामर्थ्य आहे. सामर्थ्य संपन्न नामाचा प्रभाव हा बंदुकीच्या गोळीसारखा होतो आणि स्वतःच्या मनाने घेतलेल्या नामाचा प्रभाव निष्प्रभ असतो. मी कृपण असू नये, आपल्या मनाने साधन करू नये. या उंचीवर साधन करण्यासाठी सद्गुरूंच्याच अनुग्रहाची नितांत गरज आहे. म्हणजे मी कृपण राहणार नाही, म्हणजे मग मी शूद्र होणार नाही, मी दरिद्री होणार नाही, मी दीन होणार नाही. याला मनुष्य जीवनाचा वैभव असं म्हणतात. असं वैभव तुमच्या माझ्या जीवनामध्ये डॉक्टर काकांच्या कृपेने येऊ अशी सद्गुरूंच्या चरणी सगळ्यांकरता प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. राम कृष्ण हरी. उद्या 6:40 पासून पठणाला प्रारंभ, 7 वाजता वक्तव्याला प्रारंभ, 7:05 ला प्रवचनाला प्रारंभ. राम रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण